फलटण विधानसभा मतदारसंघ जिल्हा सातारा या मतदारसंघातील 1951 ते 2019 पर्यंत आम्ही विजयी आमदारांच्या विजयी कथा आज सांगणार आहोत. 1951 साली काँग्रेस पक्षामधून मालोजीराव उर्फ नानासाहेब नाईक निंबाळकर यांना काँग्रेस पक्षामधून उमेदवारी मिळाली. हे 31,733 इतकी मतं घेऊन विजय झाले. 1957 साली हरिभाऊ विठ्ठलराव निंबाळकर हे 43,307 इतकी मतं घेऊन विजय झाले. 1962 साली काँग्रेस पक्षामधून मालोजीराजे मुधाजीराव नाईक निंबाळकर यांना 33,741 इतकी मतं घेऊन विजयी झाले. 1967 साली काँग्रेस पक्षामधून के.आर. भोईटे हे 24,749 इतकी मतं घेऊन विजयी झाले. 1972 साली काँग्रेस पक्षामधून के.आर. भोईटे हे 36,827 इतकी मतं घेऊन विजयी झाले. 1978 साली खऱ्या अर्थानं जनता पक्ष उदयास आला, वाढला. त्यावेळेला जनता पक्षामधून विजयसिंह उर्फ शिवाजीराजे मालोजीराव नाईक निंबाळकर यांना 32,011 इतकी मतं घेऊन विजय झाले. 1980 साली काँग्रेस आय पक्षामधून सूर्याजीराव शंकरराव उर्फ चिमाजीराव कदम हे 46,210 इतकी मतं घेऊन विजय झाले. 1985 साली अपक्ष सूर्याजीराव शंकरराव उर्फ चिमणराव कदम हे 46,763 इतकी मतं घेऊन विजय झाले, आमदार झाले. 1990 साली काँग्रेस पक्षामधून सूर्याजीराव शंकरराव उर्फ चिमणराव कदम हे 54,620 इतकी मतं घेऊन आमदार झाले. 1995 साली अपक्ष रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर हे 84,816 इतकी मतं घेऊन विजय झाले. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश करत निवडणूक लढवली आणि त्यांना 63,960 इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांना 82,732 इतकी मतं मिळाली, आमदार झाले. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून दीपक प्रल्हाद चव्हाण यांना 70,962 इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले. 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून दीपक प्रल्हाद चव्हाण 92,193 इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून पुन्हा एकदा दीपक प्रल्हाद चव्हाण यांना 1,16,401 इतकी मतं मिळाली आणि ते विजयी आमदार झाले. फलटणला विधान परिषद सभापतीपद हे रामराजेंच्या नावानं मिळालं आणि फलटणचा नाईक निंबाळकर अशा ह्या लढती, त्याच्यानंतर भोईटेंची लढती आणि आता दीपक चव्हाण या विविध उमेदवारांच्या लढती, त्याच्यामध्ये फलटणचा राजकारणाचा इतिहास आणि फलटण मतदारसंघाची व्याप्ती. तर हा होता फलटण विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास. या पुढील व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.